माऊलींची पालखी दुपारी सोन्याच्या जेजुरीमध्ये येणार आहे। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत या ठिकाणी वारकरी आगमन करतील। तर पालखी जेजुरीमध्ये दाखल होणार आहे। सासवडमधून पालखी जेजुरीकडे मार्गस्थ झाली आहे आणि माऊलींची पालखीचा जेजुरीमध्ये मुक्काम असेल। तर संत तुकोबांच्या पालखीचा यवतमधून वरवणकडे प्रस्थान झालेला आहे आणि वारकऱ्यांचा हा जो मेळा आहे तो आपण बघू शकतोय। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सोन्याच्या जेजुरीमध्ये दाखल होणार आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। गड जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णवांचा मेळा पाहायला मिळणार आहे। सासवडमधून माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ झाली, तर दुसरीकडे तुकोबांची पालखी यवतकरांचा निरोप घेऊन वरवणकडे निघालेली आहे। तुकोबांची पालखी आज वरवण मुक्कामी असणार आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी जे वारकरी आहे ते मोठ्या संख्येने पुढे निघाल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, या ठिकाणी सर्व वारकरी मोठ्या उत्साहामध्ये पुन्हा एकदा निघालेले आहेत आणि उत्साह आजचा काही औरच आहे, कारण आज जेजुरीमध्ये हे सर्व वारकरी येत आहेत। कुठपर्यंत पोहोचलेली आहे वारी, काय अपडेट्स आहे सध्याचे? नक्कीच माऊली, सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने सासवडकडून जेजुरीकडे प्रस्थान ठेवलेलं आहे आणि आता दुपारनंतर माऊलींची पालखी याच जेजुरी नगरीमध्ये दाखल होणार आहे। खरं तर ज्ञानबा तुकाराम आणि माऊली माऊलीचा गजर आपल्याला आतापर्यंत कानी ऐकू येत होता, पण आता वारकरी ही येळकोट येळकोट जय मल्हार म्हणू लागलेले आहेत, कारण की याच सोन्याच्या जेजुरीमध्ये आज माऊली दाखल होत असताना वारकरी ही लाखोंच्या संख्येने सध्या या जेजुरी गडाकडे येताना पाहायला मिळतात। ही सगळी दृश्य पाहतोय ज्यामध्ये वारकरी हे पूर्णपणे भंडाऱ्यामध्ये नाहून गेलेले आहेत आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत येळकोट येळकोट जय मल्हार सुद्धा ते आज म्हणतात, कारण की आज शैव आणि वैष्णवांचा मेळा यांचा संगम हा होतो असं म्हटलं जातं। ज्यावेळेस माऊलींची पालखी ही पंढरीकडे जात असते त्यावेळेस ती या जेजुरीत येत असते आणि जेजुरीमध्ये जे मल्हारी मार्तंड आहे यांचं सुद्धा दर्शन वारकरी घेत असतात। शेकडो वर्षांची जी परंपरा आहे ती आजही आपल्याला जोपासलेली पाहायला मिळते आणि ज्यावेळेस माऊलींची पालखी या जेजुरीच्या वेशीवर येईल त्यावेळेस नगर परिषद असेल, त्याचबरोबर मल्हारी मार्तंड यांचं संस्थान असेल, यांच्याकडून बेल भंडाराची उधळण करून माऊलींचं स्वागत या जेजुरी नगरीमध्ये केलं जाणार आहे आणि पूर्णपणे हा सोहळा खरं तर अनुभवण्यासाठी सर्वच वारकरी आणि जेजुरीकर आहेत ते सुद्धा आता या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की या गडावर आता हे वारकरी आहेत ते खरं तर गड चढून आलेले आहेत। 2 दिवसापूर्वीच त्यांनी दिवे घाटाची अवघडवाट सर केलेली होती आणि त्यानंतर आता हा जो गड आहे तो सुद्धा ते चढलेले आहेत आणि एक भक्तिमय वातावरण सध्या आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये अमोल भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसतंय आणि हा जो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।